तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. ते लोकांना समजून घ्यायला आवडेल की या देवळांमध्ये आम्हाला भेट द्यायची आहे भाविकांना, तर त्याचं सुद्धा नोंदणी करून नाशिकमधल्या देवळांवरचं सुद्धा माहिती पत्रक किंवा पुस्तक असं आपण तयार करावं आणि ते जेणेकरून लोकांना गाईड होऊ शकेल. ती सुद्धा सुरक्षित झाल्या पाहिजेत. तिथे जाण्याचे रस्ते, पायऱ्या या ज्या गोष्टी आहेत त्या, जेणेकरून नाशिक शहराच्या विकासासाठी सुद्धा त्याचा फायदा होऊ शकेल. याखेरीज नाशिक, धुळे, नगर, पुणे याच्या रस्त्यावरती सुद्धा सुरक्षितता आणि लोकांची यातायात प्रवास या दृष्टिकोनातून पोलिसांनी सांगितलं तसं CCTV आणि स्पीकर असणाऱ्या व्हॅन्स ते ठेवणार आहेत. त्याचबरोबर हॉस्पिटल्स आणि तात्पुरती सेवा देणाऱ्या वेगवेगळ्या मदतीच्या यंत्रणा आहेत. विविध भाषातून सुद्धा सेवा देण्यात येणार आहे, जेणेकरून हरवलेली मुलं किंवा हरवलेले लोक यांनासुद्धा एकत्र पोचवून देण्यासाठी पोलीस सक्षमपणे काम करणार आहेत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझं बोलणं झालं होतं की महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष काय गरजा आहेत आणि आपण कशी पावलं उचलली पाहिजेत. कारण दुर्दैवाने ज्यावेळेला प्रयागराजला आग लागली होती त्यावेळेला तंबू जळून गेले आणि रेस्क्यू कसं करायचं लोकांना हा प्रश्न आला. आणि मी स्वतः गेले होते तेव्हाही मी पाहिलं की लक्षावधी लोक प्रयागराजपासून वाराणसीपर्यंत आणि वाराणसीपासून अयोध्येपर्यंत प्रवास करत होते. जवळजवळ रोज 50 लाख लोक प्रवास करत होते एका ठिकाणून. त्यामुळे इथे सुद्धा कुंभामध्ये रोज कोट्यवधी लोक येतील असं अपेक्षित आहे. तर यासाठी म्हणून ही व्यवस्थापन अधिक चांगलं कसं होईल, तर इथं अत्यंत कार्यक्षम आणि चांगले अधिकारी इथे आहेत. तर आजच्या बैठकीमध्ये मला समाधान वाटलं की एक ऐतिहासिक घटना, प्रयागराजचं नाव जसं आज जगभर घेतलं जातं तसं नाशिकचं नाव या व्यवस्थेच्या संदर्भात महाराष्ट्राचं नाव घेतलं जाईल अशा प्रकारची अपेक्षा आज आहे. आज जवळजवळ 6 वेगवेगळी सादरीकरणं झाली. ती सगळी आम्ही पाहिली, त्याच्यात सूचना केल्या आणि त्याच्यानुसार पुढची कार्यवाही होईल अशी मला आशा आहे. मी आज शेवटी असं सांगितलं की याच्याबद्दलचा आराखडा जेव्हा तयार होईल त्या दोन्ही सभागृहांमध्ये उत्सुकता असते आमदारांना की काय याच्याबद्दल झालेलं आहे. तर त्याचीसुद्धा माहिती सगळ्या आमच्या विधिमंडळाच्या सदस्यांना होण्यासाठी तुम्ही एखादी टिप्पणी करून द्या की हे आम्ही करतो आहे. तर तीसुद्धा विधिमंडळात माननीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या मान्यतेने आणि अर्थात सभापती आणि अध्यक्षांच्या सहकार्याने ती जनतेच्या समोर ठेवता येईल. हा विषय इथे माझा पूर्ण झालेला आहे. बाकी तुम्हाला काय विचारायचं तर विचारा. महिला आखाड्याच्या ज्या प्रमुख आहेत त्यांनी देखील एक मागणी केलेली आहे की स्वतंत्र त्यांची व्यवस्था असणं अपेक्षित आहे. या संदर्भामध्ये आपल्याकडनं काही सूचना असतील? मी सुचवलेलं आहे की गेल्या वेळेलाच तो महिला आखाड्यांचा विषय झालेला होता, पण त्या आखाड्यांचं सगळ्यांचं एक राष्ट्रीय स्वरूपामध्ये त्यांचासुद्धा समन्वय आहे. तर त्यांच्याशी बोलून त्या जशा पद्धतीने प्रयागराजला आखणी झाली होती तशी आखणी ते तज्ज्ञांचं आणखीन त्यांचं मत ऐकून घेऊन करतील. गेल्या वेळेलाही त्यांना जागा दिलीच होती ना आखाड्यांना, पण त्यांनी मागणी केली होती. त्यावेळेला वाद झाला, पण आता तसा वाद होईल असं वाटत नाही मला. फक्त त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या महिला आहेत त्यांना एकमेकाचे सहकार्य किती आहे हे बघून त्याची जागा द्यावी लागेल. मग जे आहे ते अंतिम निर्णय याच्यावरचा जो आहे तो शासन घेईल असं मला वाटतं. मला एकच वाटतं की सगळ्यांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न करावे एवढं मी म्हणू शकते. हो, मला असं वाटतं की कशा प्रकारे जनहित याचिकेचा हेतू काय असतो की सुधारणा व्हावी. तर माननीय उच्च न्यायालय ज्या ज्या सूचना देतील त्या सूचनांपैकी ज्याची कार्यवाही ऑलरेडी चालू आहे त्याबद्दल तर काही प्रश्न नाही आहे. ज्याच्यामध्ये काही इतर अडचणी असतील त्याच्यामध्ये प्रदूषण विकास महामंडळ आहे, पर्यावरण मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, इथले आपले विभागीय आयुक्त आहेत गेडाम साहेब, हे सगळे लक्ष घालून न्यायालयाचे जे निर्देश आहेत ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल. तुम्हाला काही सांगायचं याच्यावरती? यू कॅन ॲड ऑन दिस. मोठा विषय जो आहे तो प्रक्रिया न झालेले सांडपाणी मलजल तो नदीत जाणे हा मला वाटतं सर्वात मोठा विषय आहे. आणि त्याच्यासाठी ते बोलत आहेत ना लेटिव्ह कंप्लीट. हां थांबा जरा. हां तर तो हे जो मलजल आहे हे काही प्रमाणात प्रक्रिया होत आणि काही प्रमाणात होत नाही. तर ही प्रक्रिया फुलप्रूफ करण्यासाठी मॅडम आता महानगरपालिकेने 1600 कोटी रुपयाची नवीन STP यंत्रणा
म्हणजे त्याच्यातले अस्तित्वातले STPचं ऑगमेंटेशन आहे, बळकटीकरण, आणि काही नवीन आहेत. अशा पद्धतीचं मॅडम टेंडर काढलं आहे आणि ते काम आता सुरू होईल. आणि आमचा प्रयत्न राहील की कुंभमेळ्याच्या आधी ते काम पूर्ण व्हावं. आणि त्र्यंबकेश्वरमध्ये असं काम ऑलरेडी सुरू आहे आणि ते काम पण आता अंतिम टप्प्यावर आहे. तर यांनी मोठा रिलीफ मिळू शकेल आपल्याला. तुम्ही काय बोलत होता, बोला. हा, शाळातील अतिक्रमणाकडे फार मोठं झालेलं आहे, दुर्लक्ष आहे याबाबत. आता मला काय वाटतं की ह्याच्या सगळ्याची तुमच्या म्हणण्याची मी नोंद घेते आणि त्याच्यावरती वेगळा विषय घेऊ, कारण आज माझी बैठकच मुळे काय अतिक्रमणांवरती नव्हती, परंतु या संदर्भामध्ये मी माहिती घेते आणि त्यात योग्य तो कारवाई आपण करायचा प्रयत्न करू. पुण्यातल्या हुंडाबळी प्रकरणामध्ये पुण्यातल्या हुंडाबळीचं प्रकरण, गवळी प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने आता कारवाई केली जाते, त्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे? आणि प्रामुख्यानं आजच्या दिवशी आणखी एक धक्कादायक बाब समोर आली की त्या कुटुंबानं थेट महिला आयोगाकडे देखील तक्रार केलेली होती, अर्ज काढून द्या मात्र ना. त्याची दखल घेतली गेली तो नाही. अर्ज काढून द्या ना हुंडाबळीचा इथला नाशिकचा. हां 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 पुण्यातलं त्या हुंडाबळी प्रकरणामध्ये महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आलेली होती. त्यांनी ईमेल केलेले होते त्या ज्योती यांच्या भावाने, त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि म्हणून हा सगळा प्रकार घडला असावा, अशा स्वरूपाची आता प्रतिक्रिया समोर येते. कसं बघता या सगळ्या कारभाराकडे आणि काय यामध्ये सुधारणा होणं अपेक्षित आहे? ठिकठिकाणी हुंडाबळीच्या किंवा कौटुंबिक छळामुळे मृत्यूच्या घटना घडत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि वैष्णवी यांचा जो मृत्यू झाला आहे तो अतिशय दुर्दैवी मृत्यू आहे. परंतु आधीच्या घटनेच्यामध्ये त्यांनी राज्य महिला आयोगाकडे काय तक्रार केली होती, तर ती तक्रार केल्यावरती मी स्वतः राज्य महिला आयोगाची निमंत्रक म्हणजे कायदा बनवणाऱ्यामधली मी प्रमुख होते. आमच्याच अध्यक्षतेखाली मीटिंग झाली ती आणि आयोगाचा कायदा आम्ही बनवला. तर त्याच्यामध्ये आपण प्रोसेस करतो की तक्रार आल्यानंतर खातरजमा झाली, आपल्या एकदा पहिलं ऐकून घेतलं की त्या संबंधित लोकांना बोलवायला पाहिजे होतं आणि बोलवून त्यांना सांगायला होतं की तुम्ही जर का ताबडतोब तिच्याशी वर्तन सुधारलं नाही तुमचं, तर तुमच्यावरती कायद्याने कारवाई होऊ शकेल. आणि तुम्ही ती जर का ऐकलं नाही तर त्याच्यावरती मग पोलिसांना सांगून पोलिसांनी कारवाई करणं. मला जे काही लक्षात आलं याच्यामध्ये पोलिसांना सांगितलं पण पोलिसांनी पुढे काहीच केलं नाही, असा प्रश्न आहे. तर महिला आयोगाचं काम फक्त पोलिसांना सांगणं नाही आहे. अशा वेळेला त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना, पोलीस अधिकाऱ्यांना बोलून त्याच्यात कारवाईचा प्रयत्न करायला हवा होता. गृहभेट द्यायला पाहिजे होती. स्वतःकडे स्टाफ नसेल तर बाकीच्या सोशल वर्कर्सची मदत घ्यायला पाहिजे होती. परंतु आयोगाच्या बरोबर मी माननीय मुख्यमंत्र्यांना असं निवेदन दिलेलं आहे की ठिकठिकाणच्या ज्या महिला दक्षता समित्या आहेत त्यांना अधिक सहभागी करून घेऊन या सगळ्या कामांच्यामध्ये कुटुंबात छळ होऊ नये या दृष्टिकोनातून ज्या ज्या तक्रारी येत आहेत लोकांच्या की छळ चाललेला आहे, त्याच्यामध्ये पोलिसांनी या महिला संस्थांचं सहकार्य घ्यावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि घटना तर दुर्दैवी आहेच, पण माझ्याकडे काल गजू घोडके आणि कृष्णा बागुल यांनी काल निवेदन दिलेले नाशिकच्यामधलं, त्याची प्रत देते मी तुम्हाला. आणि त्यात भक्ती माडीवाले या महिलेनी फाशी घेतलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये दुर्दैवाने गंगापूर रोड पोलीस चौकीचे स्टेशन निरीक्षक म्हणाले की प्रेत घेऊन जा, नाहीतर आम्ही पोलीस खात्यामार्फत प्रेत जाळून टाकू. आता आम्ही आज पोलिसांशी, आमचे अरविंद माळी OSD आलेले आहेत, ते बोललेले आहेत ताबडतोब तुम्ही दखल घ्या. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की नवरा, आई आणि वडील आणि सगळेच फरारी आहेत. आता हे फरारी असणं ही एक म्हणजे मोडस ऑपरांडी व्हायला लागली असं मला वाटतं. फरारी आहे हे उत्तर असू शकत नाही, त्यांना पकडणं हे काम आहे त्याच्यामध्ये जे आहे ते. आता मी आज सकाळीच निर्देश दिलेले आहेत की त्याच्यामध्ये ताबडतोब आरोपींना अटक व्हायला पाहिजे. काल आम्ही सांगितलं होतं की एक उच्चपदस्थ या सगळ्यामध्ये असावा असं मला वाटतं. तर आज पोलिसांना सापडले ते, म्हणजे ते उच्चपदस्थच मागून सूत्रधार सगळं करत होता काम असं दिसतंय. मी स्वतः चौबेजींशी बोललेली आहे, SCPंशी. आणि कुटुंब जे आहे कसपटे त्यांनी माझ्याकडे पत्र काल दिलेलं आहे आणि त्यात त्यांनी म्हटलेलं आहे ॲडव्होकेट उज्ज्वला पवार या ज्या पूर्वी सरकारी वकील होत्या प्रमुख, त्यांना विशेष सरकारी वकील म्हणून या केसमध्ये नेमण्यात यावं. तर ते मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आणि पोलीस महानिरीक्षकांना देऊन उज्ज्वला पवार यांची नियुक्ती व्हावी अशी या कसपटे कुटुंबाची अपेक्षा आहे. त्यानुसार सरकार पावलं उचलेल आणि लवकर चार्जशीट दाखल होऊन त्या केसमध्ये शिक्षा जास्तीत जास्त कडक झाली पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. ठीक आहे. संभाजी भिडेने एक विधान केलं आहे, 6 जूनला होणारा राज्य अभिषेक सोहळा कायमचा बंद करा, तिथीनुसार करा आणि वाघ्या कुत्र्याची जी समाधी आहे ती हटवू नका.
जे संशोधक आहेत त्यांच्यावर बंदी घाला, ते चुकीची माहिती समोर आणताय. नाही, मला त्याच्यावर काही प्रतिक्रिया मी देऊ शकत नाही, कारण याबद्दलची वस्तुस्थिती आणि तो निर्णय घेणारा विभाग जो आहे ते शासन त्याच्यात योग्य तो निर्णय घेईल. संभाजी भिडेंच्याबद्दल काय मी भाष्य करणार नाही. राज्य अभिषेक सोहळा जे आहे ते नाही, पण मी त्या विषयाची तज्ज्ञ नाही आहे ना, मी त्याच्यावर काय बोलत अलीकडच्या नाही. काळामध्ये आता ज्या पद्धतीने हे एक उदाहरण सांगितलं, मागील काळामध्ये कबरीचा मुद्दा उकरून काढला होता, असे वेगवेगळे मुद्दे उकरून काढले जातात. मात्र ज्या महापुरुषांचे अनेक आपल्याकडे स्मारक आहेत किंवा वाडे आहेत ते दुर्लक्षित राहतात. अजून तुम्ही ज्या चांदवडमध्ये दर्शनासाठी गेलेला होता तिथं होळकर वाडा आहे, होळकरांचा कलाविष्कार त्या ठिकाणी आहे, दुर्लक्षित राहिलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी ASIच्या माध्यमातून काम केलं जातंय, मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम आहे. काय याबाबत आपल्याला वाटतं? मला असं वाटतं की मग चौंडीला जी बैठक झाली त्याच्यामध्ये चांदवडच्या त्या रंगमालासाठी सुद्धा निधी उपलब्ध झाला आहे ना? नाही, काहीच नाही झालं. चांदवडच्या संदर्भामध्ये अक्षरशः सिमेंट कॉन्क्रीटचे लेअर दिले 64 खांबांवर. ते पुरातत्व विभाग, मी चांदवडच्या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करत असते, पण मी या संदर्भामध्ये पालकमंत्र्यांशी बोलते. आणि ते जे आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर आहेत की नाही, ते नाशिककडे येतात, सारखं लक्ष आहे त्यांचं, त्यांच्याशी बोलीन आणि हा विषय जो आहे तो आपण पुढे नेऊ, काय हरकत नाही त्याच्यामध्ये जे ते. चला मग संपवूया. थँक्यू. पक्षाशी परवा जो प्रकार घडला धुळ्याचा, पक्षाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे काही रक्कम सापडली 1,84,00,000, त्याबद्दल हा विधिमंडळाचा विषय आहे, पक्षाचा तर आहेच पण विधिमंडळाचा आहे. आणि कालच माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केलं की याच्यामध्ये SIT आम्ही करू, आणि रामभाऊ शिंदे आणि राहुल नार्वेकर हे आमचे अध्यक्ष सभापती आहेत, त्यांनी लक्ष घातलेलं आहे या विषयामध्ये. आज त्याचा माझा फोन दे ना, याबद्दलची माझ्याकडे अद्ययावत माहिती पोलिसांकडून घेतलेली आहे मी, कारण हा प्रश्न तुम्ही विचारणार मला माहिती होतं. ॲडिशनल डायरेक्टर इन्कम टॅक्स इन्व्हेस्टिगेशन विंग नाशिकला दिलेलं आहे पोलीस अधीक्षक धुळे यांनी पत्र, आणि त्याच्यामध्ये याच्यामध्ये ही बेहिशेबी जी काही रक्कम आहे त्याच्याबद्दल कायदेशीर ॲक्शन घेत असताना हा जो भारतीय न्याय संहिता कायदा आहे त्याच्यानुसार पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन करायला 14 दिवस मिळतात BNSच्या नुसार. तर त्यांनी 173(3) नुसार या संदर्भामधली चौकशी पोलिसांनी सुरू केलेली आहे. त्याच्यानंतर जे CCTV आहेत गुलमोहरमधले ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत, त्यामुळे त्याच्यामधून सत्य काय आहे ते समोर येईल, काय जे आहे ते. त्याचबरोबर PW गेस्ट हाऊसचा कर्मचारी वर्ग आणि तो सेक्शन ऑफिसर यांची स्टेटमेंट त्यांनी ताब्यात घेतलेली आहे, आणि बाकीच्यांची स्टेटमेंट ते घेत आहेत. अगदी महत्त्वाचं की ही जी कॅश होती 1,84,00,000 ती त्यांनी ट्रेजरी ऑफिस धुळेमध्ये जमा केलेली आहे. म्हणजे आता ती काही अशी कुठे वाऱ्यावर नाही आहे. द रजिस्टर ऑफ गुलमोहर गेस्ट हाऊस ही पण घेतलेली आहेत आणि त्याची पण एन्क्वायरी चालू आहे. त्यामुळे कायद्याच्यानुसार काय योग्य ती कारवाई होईल या विषयामध्ये. खासदार संजय राऊतांनी आरोप केला की 15 कोटी जमा करणार. आता खासदार संजय राऊतांचा जो अभ्यास आहे निधीबद्दलचा, त्याच्यावरती मी काही बोलणं हे काही मला तेवढं योग्य वाटत नाही आहे, कारण स्वर्गातला नरक काय आम्ही बघायला गेलो नव्हतो पत्राचाळीचा घोटाळा करून. त्याच्यामुळे मला असं वाटतं त्याच्यात त्यांचं मास्टरी आहे, असं झाल्याला हरकत नाही आहे. पुस्तक वाचलं का त्यांचं? नाही ना, मला पुस्तक वाचायला वेळच झाला नाही. ठीक आहे, चला चला, तुमची सार्थकी लागली ना पत्रकार परिषद. धन्यवाद धन्यवाद, आभारी आहे. चला, आता 2:30 वाजता माझा याला कार्यक्रम आहे, पुढारीच्या मध्ये कार्यक्रम आहे संध्याकाळी. आता अभि मला ना सगळं माझं शेड्यूल चाललं आहे. तुम्ही याच्यावर घ्या ना, तुम्ही बोला. नाही प्लीज, खरंच किती थांबायचा टायमिंग पडला आहे, पहिले 12:30 मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.